Dear students, I welcome you to the lecture of English Literature BA Final Year Sem 5. Today we are going to discuss the literary term ballad. बॅलड म्हणजे पोवाडा आपल्या मराठीत जर अर्थ पाहायचा झाला तर बॅलड मे बी डिफाईन्ड ॲज अ सॉन्ग दॅट नॅरेट्स अ स्टोरी. बॅलड म्हणजे पोवाडा म्हणजे अशी व्याख्या करता येते त्याची की असं गीत जे एक कथावर्णन करून सांगतं आपल्याला. द वर्ड बॅलड इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन बॅलर विच मीन्स टू डान्स. हा बॅलड शब्द जो आहे तो लॅटिन शब्द बॅलरपासून घेण्यात आलेला आहे. बॅलरचा अर्थ होतो नाचणे. Ballads could be said to have been in existence thousands of years ago when reading and writing were not taught to the general public. असं म्हटलं जाऊ शकतं की बॅलड्सचा अस्तित्वाचा जो प्रश्न आहे किंवा जे बॅलेडचं अस्तित्व आहे ते हजारो वर्षापूर्वी होतं, जेव्हा लिहिणं आणि वाचणं सामान्य लोकांना शिकवलं जात नव्हतं. तेव्हापासून बॅलड अस्तित्वात आहेत. They were songs sung by wandering minstrels to the accompaniment of musical instruments and dance. ही अशी गीते होती की जे भटके लोक, भटके संघ, भटक्या लोकांचा समूह गीत गात फिरायचा आणि सोबतीला राहायचे काही सांगीतिक वाद्ये आणि त्यासोबत ते नाचायचे सुद्धा. अ बॅलड नॅरेट्स स्टोरीज ऑफ लव्ह, ॲडव्हेंचर, वॉर अँड ब्रेवरी. बॅलड कशाचं वर्णन करतं तर अशा कथेचं वर्णन करतं ज्यात प्रेम आहे, साहस आहे, युद्ध आहे, दुस्साहसी आहेत, मोठी मोठी शौर्याची कामे आहेत. द थीम मे बी ट्रॅजिक ऑर कॉमिक. याची संकल्पना एक तर शोकांतिकेची असू शकते किंवा सुखांतिकेची असू शकते. शोकांतिका म्हणजे ज्याचा दुःखद अंत होतो गोष्टीचा, आणि कॉमिक म्हणजे ज्याचा सुखांत होतो, सुखद अंत होतो. ऑफन देर इज अ टच ऑफ द सुपरनॅचरल. सहसा त्यात एक दैवी गोष्टीचा स्पर्श असतो. म्हणजे जादू, मोठे मोठे जिन, राक्षस, शौर्य, मोठ्या लोकांची कामे, अचाट कामे इत्यादी. बॅलड्स फीचर बेसिक इमोशन्स सच ॲज लव्ह अँड हेट्रेड. या बॅलडमध्ये म्हणजे पोवाड्यामध्ये एकदम आपल्या स्थायी भावना असतात, मूलभूत भावना असतात. उदाहरणार्थ प्रेम, द्वेष. अ बॅलड युजली डील्स विथ अ सिंगल एपिसोड. बॅलड सामान्यतः एका सिंगल घटनेपुरता मर्यादित असतो. द स्टोरीज टोल्ड थ्रू बोथ डायलॉग अँड ॲक्शन. ही कथा संभाषणाने आणि क्रियेद्वारे सांगितल्या जाते. द लँग्वेज यूज्ड इज व्हेरी सिम्पल ॲज द पोएट विश टू बी अंडरस्टूड इझिली बाय ऑल हिज लिसनर्स. यात जी भाषा वापरली जाते ती इतकी सोपी असते, साधी असते, कारण त्या कवीला वाटत असतं की सगळे ऐकणाऱ्यांनी माझी भाषा सहजपणे समजावी. अ बॅलड ऑफन बिगिन्स ॲब्रप्टली. हा बॅलड नेहमी मधातनंच कुठून तरी सुरू होतो, एकदम अचानक. समटाईम्स अ क्वेश्चन इज आस्क्ड. कधी कधी एखादा प्रश्न विचारला जातो अँड द आन्सर फॉर्म्स द रेस्ट ऑफ द बॅलड. आणि मग जे उत्तर येतं त्यातून, त्या उत्तरातून पूर्ण उरलेला बॅलड बनतो. बॅलड्स यूज स्टॉक एपिथेट्स सच ॲज ब्लड रेड वाईन अँड मेरी मेन. आता बॅलड्समध्ये काही एपिथेट्स असतात, म्हणजे काही प्रॉवर्ब्स असतात, जसं ब्लड रेड वाईन, लाल रंगाची दारू, मेरी मेन, आनंदी माणसे, अशी स्टॉकमधली एपिटोम्स वापरतात, स्टॉकमधली एपिथेट्स वापरतात, स्टॉकमधले ॲडव्हर्ब्स वापरतात, स्टॉकमधले ॲडजेक्टिव्ज वापरतात. अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ बॅलड्स रिपिटेशन युजली इन द फॉर्म ऑफ रेफरन्स. तर एक खास वैशिष्ट्य बॅलडचं म्हणजे आता रिपिटेशन जास्त असतं. एकच गोष्ट परत परत गायलेली असते, परत परत सांगितलेली असते. सामान्यतः ती रिफ्रेन म्हणजे पालुपद. जे एकच एक पद परत परत म्हटलं जातं त्याला रिफ्रेन म्हणतात. पालुपद, परत परत येणारं पद. म्हणजेच लाईन्स दॅट आर रिपीटेड समटाईम्स विथ स्लाईट व्हेरिएशन्स ॲट इंटरव्हेल्स इन अ पोएम ऑर अ सॉन्ग. आता या ओळी कधी कधी रिपीट केल्या जातात, थोडे बदल करून त्या लाईन्समध्ये, आणि त्या पोएमच्या मधामधात इंटरव्हेलमध्ये म्हणजे काही गॅपनंतर किंवा त्या गाण्यात मध्ये मध्ये हे वापरल्या जातात लाईन्स. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, द फर्स्ट टू लाईन्स ऑफ ईच स्टांजा इन द ट्रॅडिशनल स्कॉटिश बॅलड लॉर्ड रँडल. आता उदाहरण द्यायचं झालं तर पहिल्या दोन ओळी आहे. लॉर्ड रँडल नावाचं एक बॅलड आहे, स्कॉटिश परंपरागत बॅलड आहे. त्याच्या प्रत्येक स्टांजाला पहिल्या दोन ओळी रिपीट केल्या गेलेल्या आहे.
द रिफ्रेन मे बी इन द फॉर्म ऑफ अ फ्रेज ऑर इवन अ सिंगल वर्ड. आता हे रिफ्रेन म्हणजे पालुपद म्हणजेच रिपीटेड लाईन ही एक तर एखादी फ्रेज असते किंवा एखादा साधा शब्द असतो एकच. उदाहरणार्थ द रिपिटेशन ऑफ द वर्ड्स नेवर मोर इन एडगर ॲलन पोज पोएम द रॅवन. द रॅवनमध्ये एडगर ॲलन पोनी लिहिलेली ही कविता आहे. त्यात एक शब्द रिपीट झालेला आहे, नेवर मोर. हे त्याचं उदाहरण झालं. आता टाईप्स ऑफ बॅलड्स, या पोवाड्याचे प्रकार पाहू, बॅलड्सचे प्रकार पाहू. द फोक बॅलड ऑल्सो नोन ॲज द ट्रॅडिशनल बॅलड, याला लोक पोवाडा म्हणतात किंवा परंपरागत पोवाडासुद्धा म्हणतात. इज ॲनॉनिमस. ॲनॉनिमस म्हणजे हा निनावी आहे, कोणी लिहिला माहीत नाही आहे, कोणी लिहिला या प्रकारच्या पोवाड्याला माहीत नसतं, परंपरेने हा चालत आलेला असतो. अँड इज पास्ड ऑन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन बाय वर्ड ऑफ माउथ. आणि हा तोंडी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पास ऑन केला जातो. इट बिलॉंग्स टू द ओरल ट्रेडिशन अँड इज स्टील इन एक्झिस्टन्स अमंग सर्टन पीपल्स ऑफ नॉर्दर्न ग्रीस, सिसिली अँड द बॅल्कन्स. हा तोंडी परंपरेशी संबंधित आहे हा पोवाडा आणि अजूनही अस्तित्वात आहे. काही विशिष्ट लोक आहेत उत्तर ग्रीसचे, सिसिलीचे आणि बॅल्कन प्रांतातले. सिन्स दीज बॅलड्स वेअर नेवर रिटन, ईच सिंगर हू लर्न द बॅलड इंट्रोड्यूस्ड हिज ओन चेंजेस. आता हे बॅलड्स कधी लिहिल्या गेले नाही, तो जोही गायक हा बॅलड गायचा तो स्वतः त्यात काही बदल करायचा, स्वतःच्या हाताने काही बदल करायचा तो. द पॉप्युलर बॅलड देअर फॉर एक्झिस्ट इन मेनी फॉर्म्स. आणि म्हणून हे प्रसिद्ध पोवाडे वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहेत. ब्रिटिश बॅलड्स हॅव बीन कलेक्टेड बाय सेव्हरल पीपल सिन्स द 18th century. ब्रिटिश बॅलड्स जे आहे हे अनेक लोकांनी 18व्या शतकात एकत्रित केले, संकलित केले. द मोस्ट वेल नोन ऑफ दीज अँथॉलॉजीज इज फ्रान्सिस जे चाइल्ड्स इंग्लिश अँड स्कॉटिश पॉप्युलर बॅलड्स 1882 to 98, which contains 305 ballads, including Sir Patrick Spens, Clark Saunders, the Trois Corbies, and the Ballad of Chevy Chase. सगळ्यात प्रसिद्ध ह्या बॅलडची जी अँथॉलॉजी आहे म्हणजे कविता संग्रह आहे हा फ्रान्सिस जे चाइल्डने लिहिलेला आहे. इंग्लिश अँड स्कॉटिश पॉप्युलर बॅलड्स 1882 ते 98 या काळात जे पोवाडे होते ते त्यांनी प्रकाशित केले. त्या 305 बॅलड्स आहेत. त्यात महत्त्वाचे आहेत सर पॅट्रिक स्पेन्स, क्लार्क सॉन्डर्स, ट्वा कॉबीज अँड द बॅलड ऑफ चेवी चेस. हे खूप प्रसिद्ध बॅलड्स आहेत. द स्टोरीज अँड लेजंड्स ऑफ द 12th century इंग्लिश आउटलॉ रॉबिन हुड, who robbed the rich to help the poor, inspired several ballads that are known as the Robin Hood ballads. काही कथा आहेत, काही दंतकथा आहेत 12व्या शतकात. एक इंग्लिश आउटलॉ होता. इंग्लिश आउटलॉ म्हणजे त्याला इंग्लिश लोकांनी गुन्हेगार घोषित केलं होतं रॉबिन हुड, पण तो गरीब लोकांचा देवता होता. कारण तो काय करायचा, श्रीमंत लोकांना लुटायचा आणि गरीब लोकांना मदत करायचा. आणि अशा प्रकारे त्याने त्या रॉबिन हुडने अनेक बॅलड्सला प्रेरित केलेलं आहे. त्याच्या नावाने ती लिहिल्या गेली आणि त्याचं नावच आहे रॉबिन हुड बॅलड्स. चाइल्ड कलेक्टेड अबाउट 38 बॅलड्स इन विच रॉबिन हुड वॉज फीचर्ड. त्या फ्रान्सिस जे चाइल्डनी 38 बॅलड संकलित केले ज्यात रॉबिन हुडला चित्रित करण्यात आले. रॉबिन हुड ज्यात मेन फिगर होता. दिस बॅलड्स आर बिलीव्ड टू हॅव बीन कंपोज्ड ओव्हर hundreds of years. असा विश्वास आहे की हे जे पोवाडे आहेत हे शेकडो वर्ष लागले यांना कंपोज करायला. शेकडो वर्षात त्यात बदल होत गेले, लोक गात गेले आणि ते अजून सुंदर होत गेले. द ब्रॉड साईड इज अ बॅलड प्रिंटेड ऑन वन साईड ऑफ अ सिंगल शीट ऑफ पुअर क्वालिटी पेपर. आता हा दुसऱ्या प्रकारचा आहे. पहिला झाला फोक बॅलड ज्याला ट्रॅडिशनल बॅलड म्हणतात, दुसऱ्या ब्रॉड साईड बॅलड. तर हा एक साधं सिंगल शीट राहायची पेपरची, जी काही खास नाही, त्याची क्वालिटी खूप खराब राहायची. खराब क्वालिटीच्या पेपरवर एका साईडला हा बॅलड प्रिंट केला जायचा. दीज वर सोल्ड इन बल्क ऑन द स्ट्रीट्स फ्रॉम द 16th century ऑनवर्ड्स बाय वॉन्डरिंग पेडलर्स. हे बल्कमध्ये विकले जायचे, गठ्ठ्यात विकले जायचे रस्त्यावर 16व्या शतकात. आणि त्याच्या पुढे वॉन्डरिंग पेडलर्स होते. वॉन्डरिंग पेडलर्स म्हणजे फेरीवाले असतात ना, हातात आपलं चीज वस्तू घेऊन विकायला निघतात. त्यांनी 16व्या शतकात हे विकायला सुरुवात केली. मोस्ट ब्रॉड साईड्स आर सेंटिमेंटल इन सब्जेक्ट मॅटर कंटेनिंग स्टोरीज ऑफ मर्डर, एक्झिक्युशन ऑर ॲडव्हेंचर. अनेक ब्रॉडसाईड बॅलड्स ह्या सेंटिमेंटल आहे, भावनात्मक आहेत. त्यांचा विषय भावनात्मक आहे. त्यात खुनाच्या कथा आहेत, फाशीच्या कथा आहेत, साहसाच्या कथा आहेत. पब्लिक इव्हेंट्स वेअर ऑफन पब्लिश्ड इन ब्रॉड साईड्स अँड प्रिंटर्स अर्नड अ लॉट ऑफ मनी थ्रू देम. पब्लिक इव्हेंट्स म्हणजे ज्या काही सार्वजनिक घटना राहायच्या त्या नेहमी ब्रॉड साईडमध्ये प्रकाशित केल्या जायच्या. म्हणजे पुअर क्वालिटीच्या सिंगल शीट पेपरवर तो प्रिंट केला जायचा आणि
ते वॉन्डरिंग पेडलर्स त्यांना विकायची आणि प्रिंटर्सला यातून खूप पैसा मिळाला या बॅलेट्समधून. द ग्रोथ ऑफ द न्यूजपेपर पुट अँड एंड टू द ब्रॉडसाईड. आणि जसा वृत्तपत्रांचा विकास झाला तसा या ब्रॉडसाईड बॅलेटवर खाड आली. ब्रॉडसाईड बॅलेट हा संपला, त्याचा विषय बंद झाला, कारण लोक आता न्यूजपेपरमधून प्रकाशित करायला लागले. लिटररी और लिरिकल बॅलेट्स तिसरा प्रकार आहे आता. लिटररी और लिरिकल बॅलेट्स आर नॅरेटिव्ह पोएम्स रिटन बाय मॉडर्न पोएट्स इन डेलिबरेट इमिटेशन ऑफ द फॉर्म ऑफ द ट्रेडिशनल बॅलेट. लिरिकल बॅलेट्स या अशा वर्णनात्मक कविता आहे ज्या आधुनिक कवींनी मुद्दाम त्याची नक्कल करून लिहिलेलं आहे, आणि ती नक्कल होती ट्रॅडिशनल बॅलेटची, परंपरागत पोवाड्याची. ती इज पर्टिक्युलरली पॉप्युलर इन द लेट 18th century. पर्टिक्युलरली हे केव्हा पॉप्युलर होते? 18व्या शतकाच्या शेवटी ड्युरिंग द रोमॅन्टिक पिरियडच्या काळात. द स्कॉटिश लिटररी जायंट्स रॉबर्ट बर्न्स अँड सर वॉल्टर स्कॉट कलेक्टेड अँड रोट देअर ओन बॅलेट्स. जी मोठ्या फिगर्स होत्या, स्कॉटिश साहित्यिक क्षेत्रातले जे मोठे लोक होते, मोठे लेखक होते, रॉबर्ट बर्न्स, वॉल्टर स्कॉट यांनी संकलित केले आणि लिहिले सुद्धा स्वतःचे बॅलेट्स. In England, William Wordsworth and Samuel Taylor Coleridge produced a collection titled Lyrical Ballads 1798, which included Coleridge's The Rime of the Ancient Mariner. विल्यम वर्ड्सवर्थ आणि सॅम्युएल टेलर कोलरिजनी एक कविता संग्रह प्रकाशित केला, ज्याचं नाव होतं लिरिकल बॅलेट 1798मध्ये, ज्यात कोलरिजचं अतिशय फेमस असं द राईम ऑफ द एन्शंट मरीनर होतं. हा बॅलेटचा प्रकार आहे. जॉन कीट्स's ला बेल डेम सॅन्स मर्सी 1819 इज अनदर एक्झाम्पल ऑफ द लिटररी बॅलेट. साहित्यिक पोवाड्याचं अजून एक उदाहरण आहे, ते म्हणजे जॉन कीट्सचं ला बेल डेम सॅन्स मर्सी 1819 साली प्रकाशित झालं, आणि हा सुद्धा एक प्रसिद्ध बॅलेड आहे. इथे आपण हा बॅलेड लिटररी टर्म संपवतो आहे. तर शॉर्टमध्ये सांगतो मी, 3 बॅलेड्सचे प्रकार आहेत: फोक बॅलेड, ब्रॉडसाईड बॅलेड आणि लिटररी और लिरिकल बॅलेड्स. This is all for today's video lecture. Thank you, students.